पटेल आणि तटकरे या हे दोघही भारतीय जनता पक्षाचे पक्के हस्तक आहेत आणि अजितदादांची सुद्धा कुचंबणा त्यांनी चालू केलेली होती असं आता बोलायला सुरुवात झाली बरं का. या अजितदादा पक्षात सुद्धा आता कोण आणि बोलणार आहेत हेही हळूहळू नावं समोर येतीलही. आणि रोहित पवार आता गप्प बसणार नाहीत. रोहित पवारांना काय संदेश द्यायचा तो शरद पवारांनी दिलेला आहे आणि हेच टार्गेट होणार आहे. तटकरे आणि पटेल यांनी कशी मोनापल्ली केली आणि भारतीय जनता पक्षाने कशी त्यांना ताकद दिलेली आहे आणि ती काय ताकद दिली कशी दिली हे सगळं रोहित पवार आता उघड करतील अशी अपेक्षा आहे लोकांची. कारण ते आक्रमक झालेच नाहीत. तर शरद पवार यांच्या पक्षाचं काय राष्ट्रवादीचं ते खोटं पडलेत ना आत्ता. तटकरे आणि पटेल यांनी ते अक्षरशः उघडं पाडलेलं आहे त्यांना. हे कुठलं म्हणजे खोटं आहे. एक क्लिपा दाखवते ते खोटं आहे असं आहे तसं आहे. तो विषयच झाला नव्हता. मग अजितदादा बोलले असते की अजितदादांचाच तोंड दाबून बुक्क्यानं मार चालू होता असं आता बोलायला लागलेत.